ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर राफेल इन ऍक्शन मोड, कारण राफेल अधिकृतरित्या भारतीय वायुदलामध्ये दाखल झालेली आहे। 5 विमानं, आणखी एक तुकडी साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार आहे आणि याच राफेल विमानांची प्रात्यक्षिकं काही वेळातच अंबाला एअरबेसवरनं तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवू शकू। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा एक खूप मोठा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल, कारण तूही उल्लेख केलास की जवळपास 23 वर्षांनी एखाद्या युद्ध विमानाची खरेदी झालेली आहे। तर काय महत्व आहे, किती महत्व आहे आजच्या सगळ्या परिस्थितीचा, पार्श्वभूमीचा विचार करता राफेल भारतात येणं आणि ती सज्ज होणं? नक्कीच 1997ला शेवटचं अशा पद्धतीनं विदेशातून आलेलं एखादं विमान भारतामध्ये आलेलं होतं आणि त्याच्यानंतर 23 वर्षानंतर राफेलनं 27 जुलैला भारतीय भूमीवरती पाऊल ठेवलं। या संपूर्ण राफेलच्या खरेदीमध्ये खूप मोठा एक घटनाक्रम आहे, त्याच्यामध्ये खूप राजकीय संदर्भ देखील झाले, आरोप प्रत्यारोप झाले। प्रशांत, थोडंसं थांबवते कारण प्रात्यक्षिकं सुरू झाली आहेत, आपण ती पाहूया। अंबाला एअरबेसवरही थेट दृश्य आपण पाहतोय। राफेल विमानं प्रात्यक्षिक आज दाखवणार आहेत, त्यांच्या सोबतच तेजस विमानं आणि सारंग एरोबेटिक टीमचाही समावेश आहे। या प्रात्यक्षिकांना आता सुरुवात झाली आहे। चित्तथरारक, अद्भुत, रोमांचक अशीच ही प्रात्यक्षिकं आहेत। आपण टीव्हीच्या माध्यमातून सर्वजण ही प्रात्यक्षिकं अनुभवू शकतोय। विद्युत वेगानं राफेल विमानं ही आकाशामध्ये झेपावतात। हे एक असं लढाऊ विमान आहे जे आपण प्रत्येक मोहिमेवरती पाठवू शकतो। भारतीय वायुसेना गेल्या अनेक वर्षांपासून राफेल कधी ताफ्यात येत आहे याच्या प्रतीक्षेमध्ये होतं। राफेलची पहिली तुकडी भारतात पोहोचली। 59,000 कोटी रुपयांचा हा सगळा करार आहे। आणखी 4 विमानं या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुद्धा आपल्या देशात दाखल होतील। सध्या ही 5 विमानं अंबाला एअरबेसवरती तैनात करण्यात आली आहेत। राफेल विमान एका मिनिटात 60,000 फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण मगाशी आत्ताची सध्याची पार्श्वभूमी, वेगवेगळ्या घडामोडींची, सीमेवरती असलेला तणाव आणि त्यात राफेलचं आगमन होणं आणि राफेल विमानं सज्ज असणं किती मोठा संदेश जातो, जे आपल्या देशाकडे बघून डोळे वटारतात त्यांना? ज्ञानाचा खूप मोठा संदेश आहे, कारण अशा पद्धतीचं अत्याधुनिक विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालेलं आहे। आणि अंबाला एअरबेस पासून आपण कितीही दूर असलो, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी जेव्हा हे दृश्य बघू आपण अंबाला एअरबेसमध्ये अशा पद्धतीने आकाशात झेपावणारी राफेल विमानं, त्याच्यानंतर कुठल्याही भारतीय व्यक्तीचा अभिमान जो आहे तो नक्कीच उचंबळून येईल। कारण अशा पद्धतीनं आपली शस्त्रसज्जता, आपली संरक्षण सज्जता जी आहे ती राफेलच्या येण्यामुळे वाढते आणि पहिली झलक जी आहे राफेलनं आपली ती आता अंबाला एअरबेसवरती दाखवलेली आहे। एका ठराविक फॉर्मेशनमध्ये ही 5 विमानं जी आहेत ती आकाशामध्ये झेपावली आणि कशा पद्धतीनं हवेत लिलया कसरती ते या विमानांच्या होत आहेत ते आपण बघतोय। भारतीय हवाई दलाच्या एकूण शौर्य परंपरेला साजेसे अशा पद्धतीनं हे या कसरती ज्या आहेत त्या होत आहेत। आणि यासोबतच तेजस आणि जॅग्वार ही विमानं जी आहेत ती सुद्धा या संपूर्ण सोहळ्यामध्ये आपल्या कसरती दाखवणार आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स या सुद्धा या सोहळ्यासाठी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित आहेत। फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी स्वतःहून या ठिकाणी येणं, या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, याच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा संदेश आहे। आणि संरक्षण कराराच्या दृष्टीनं फ्रान्स आणि भारताचे संबंध कशा पद्धतीनं मजबूत होत आहेत हे देखील याच्यामध्ये आपल्याला दिसतंय। कारण फ्रान्सच्याच दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीनं हे बनवलेलं विमान आहे आणि ते विमान जे आहे ते आज भारताच्या ताफ्यात दाखल झालेलं आहे, जे सध्या चीन आणि पाकिस्तानकडे नाहीये, ते विमान आज आपल्याकडे आहे।
संख्या भलेही थोडीशी कमी असेल, कारण आता 5 विमानं आलेली आहेत, 5 ऑक्टोबरपर्यंत येतील आणि 2021 हे टार्गेट आहे की जोपर्यंत ज्या 36 विमानांचा करार झालेला आहे ते 36च्या 36 विमानं भारतामध्ये पोहोचतील. ही प्रात्यक्षिकं प्रशांत आपण सर्वजण बघतोय, अनुभवतोय. अशा पद्धतीची प्रात्यक्षिकं देशाच्या प्रजासत्ताक दिनी आपण कायमच अनुभवत असतो किंवा वेगवेगळ्या वायुदलाच्या कार्यक्रमांमध्ये, परंतु आजची प्रात्यक्षिकं जरा वेगळी आहेत, खास आहेत. ही राफेल विमानांची प्रात्यक्षिकं आहेत. खरं तर कॅमेरामनची कसरत होते या अत्यंत चपळ असलेल्या राफेल विमानांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री आणि सोबतच आपल्या देशाचे संरक्षण मंत्री हे दोघे जण प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमानंतर या दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. जसं प्रशांतनं म्हटलं तसं फ्रान्सच्या सुरक्षा मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या कार्यक्रमाला इथे प्रत्यक्ष येणं आणि उपस्थित राहणं याला सुद्धा अनेक अर्थ आहेत. सर्वांच्या नजरा आहेत आकाशाकडे, कारण आकाशात झेपावली आहेत राफेल विमानं. राफेल विमान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण विमान आहे आणि याची प्रतीक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय वायुदलाला होती. हे एक स्काल्प मिसाईल आहे जे हवेतनं जमिनीवरती मारा करू शकतं. राफेलची एकूण मारक क्षमता 3700 किलोमीटर पर्यंतची आहे, तर स्काल्पची रेंज ही 300 किलोमीटरची आहे. हे अँटीशिप हल्ल्यापासून ते अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत आणि क्लोज एअर सपोर्ट आणि लेझर डायरेक्ट लॉंग रेंज मिसाईल अटॅकमध्ये सुद्धा अव्वल असलेलं एअरक्राफ्ट मानलं जातं. राफेल विमान साधारणतः 24,000 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाण सुद्धा करू शकतं. राफेलचा वेग हा 2223 किलोमीटर प्रति तास इतका आहे. सध्या लडाखमध्ये भारत चीन संघर्ष सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक राफेल विमानं वायुदलामध्ये समाविष्ट होणार असल्यानं भारताची ताकद नक्कीच वाढतेय. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज अधिकृतरित्या राफेल आपल्या वायुदलामध्ये लष्करामध्ये सामील झालेला आहे, मोठी ताकद वाढलेली आहे आपली. नक्कीच अमोल, खरं तर संपूर्ण आशियाच्या अवकाश क्षेत्रामध्ये सत्ता गाजवण्यासाठी राफेलचं आगमन जे आहे ते झालेलं आहे. नभांचा राजा, गगन सम्राट ज्याला म्हणता येईल, तो राफेल विमानांचा ताफा जो आहे तो सध्या अंबाला एअरबेसवरती आपल्या कसरती दाखवतोय आणि अत्यंत चित्तथरारक अशा पद्धतीच्या या कसरती आहेत. सध्याच्या एकूण टेक्नॉलॉजी क्षेत्रामधलं हे अत्याधुनिक अशा पद्धतीचं विमान आहे आणि ते आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालेलं आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे संरक्षण मंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये CDS बिपिन रावत, त्याच्यानंतर एअर चीफ मार्शल RKS भदौरिया यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय आणि अत्यंत चित्तभेदक अशा पद्धतीच्या या कसरती या विमानांनी करून दाखवलेल्या आहेत. याच्यासोबतच तेजस आणि जगवार ही विमानं सुद्धा यावेळी राफेलला साथ देणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्या ट्रॅडिशन्स आहेत हवाई दलाच्या त्याच्यानुसार हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडेल. या सोहळ्याच्या आधी राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांची सर्वधर्म पूजा सुद्धा केली, ज्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख हे सगळे धर्मगुरू जे आहेत ते एकत्रितपणे उपस्थित होते आणि त्यांनी या विमानांची पूजा केली. ज्या भारतीय एकूण सगळ्या संस्थेमधल्या सेक्युलर रचना आहेत त्याच्यामध्ये भारतीय लष्कराचं नाव जे आहे ते आपण अभिमानानं घेतो, कारण एकदा वर्दी कोणी परिधान केली तर त्याच्यामध्ये धर्म, जाती याचा उल्लेख होत नाही. तो भारताचा जवान असतो आणि त्या अर्थानं ही सर्वधर्म पूजा जी आहे ती महत्त्वाची होती. याच्यानंतर या कसरती झाल्यानंतर एक जो मुख्य विधी असेल की राफेल विमानांना वॉटर कॅनॉनचा सॅल्यूट दिला जाईल, म्हणजे पाण्याच्या फवाऱ्यांनी त्याचं स्वागत जे आहे ते केलं जाईल. आणि या ट्रॅडिशनला सुद्धा एक महत्त्व आहे. जेव्हा एखादं विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतं किंवा ते शेवटचं उड्डाण घेतं त्यावेळी अशा पद्धतीचा सॅल्यूट जो आहे तो देण्यात येतो. जेव्हा कॉम्बॅट पायलट्स असतात त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी सुद्धा अशा पद्धतीनं काही प्रथा ज्या आहेत त्या भारतीय हवाई दलामध्ये आहेत आणि त्याच प्रथेचा भाग म्हणून अशा पद्धतीचा वॉटर कॅनॉन सॅल्यूट जो आहे तो थोड्या वेळानंतर दिला जाईल, ज्यावेळी हे मानलं जाईल की अधिकृतपणे ते हवाई दलाच्या ताफ्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत.
production in the Indian Air Force. तर अंबाला एअरबेसवरची ही दृश्य आपण बघतोय. राफेलच्या पहिल्या तुकडीचा स्वागत सोहळा म्हणूयात आपण याला. अंबाला एअरबेसवरती आपण बघतोय. तर राफेलच्या पहिल्या तुकडीचा हा वायुदलामध्ये आज समावेश झालेला आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यासोबतच फ्रान्सच्या संरक्षण मंत्री सुद्धा या नेत्रदीपक अशा सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित आहेत. अंबाला एअरबेसवरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. अंबाला एअरबेसवरची ही लाईव्ह दृश्य आहेत. राफेलच्या पहिल्या तुकडीचा वायुदलामध्ये आज अधिकृतरित्या त्यांना सामील करून घेण्यात आलेला आहे. आणि यामुळे भारताची जी वायुसेनेची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. राफेल असं लढाऊ विमान आहे जे प्रत्येक मोहिमेवरती सुद्धा पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायुसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेमध्ये होती. हे विमान एका मिनिटामध्ये 60,000 फूट उंचीपर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि याची इंधन क्षमता ही 17,000 किलोची आहे. राफेल विमान हर तऱ्हेच्या हवामानामध्ये एकाच वेळी अनेक कामं सुद्धा करू शकते. अनेक कामं करण्यासाठी ते सक्षम मानलं जातं. त्यामुळे ते मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट म्हणून देखील ओळखलं जातं. हरियाणाच्या अंबाला एअरबेसवरची ही दृश्य आहेत. राफेलच्या पहिल्या तुकडीचा आज वायुदलामध्ये अधिकृतरित्या समावेश झालेला आहे. आणि या सोहळ्याला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री या सुद्धा उपस्थित आहेत. आणि या सोहळ्यानंतर द्विपक्षीय चर्चा सुद्धा होणार आहे. सध्या भारत आणि चीन या सीमेवरती जो तणाव वाढलेला आहे त्या दृष्टीनं भारतीय वायुसेनेच्या ताफ्यामध्ये राफेल येणं याला एक अनेक अर्थ आहेत आणि त्यामुळे भारताची शक्ती सुद्धा वाढलेली आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय. वॉटर कॅननची सलामी देण्यात आली अगदी काही मिनिटांपूर्वीच आणि आता ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. आधी राफेलची प्रात्यक्षिकं झाली आणि आता वायुदलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं त्या ठिकाणी पार पडत आहेत. अंबालाच्या एअरबेसवरती हा नेत्रदीपक सोहळा पार पडतोय. राफेलची जी मारक क्षमता आहे ती 3,700 किलोमीटर पर्यंतची आहे. तर स्काल्पची रेंज ही 300 किलोमीटरची आहे. अँटीशिप हल्ल्यापासून सुद्धा आणि अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत क्लोज एअर सपोर्ट आणि लेझर डायरेक्ट लॉंग रेंज मिसाईल अटॅकमध्ये सुद्धा राफेल हे अव्वल मानलं जातं. राफेल विमान हे 24,500 किलोमीटर पर्यंतचं वजन घेऊन जाऊ शकतं. अतिशय शक्तिशाली असं हे विमान आहे. 60 तास हवेमध्ये ते फिरत राहू शकतं. अतिरिक्त उड्डाण सुद्धा ते भरू शकतं आणि याचा वेग जो आहे तो 2,223 किलोमीटर प्रति तास आहे. पहिली 5 विमानं काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये दाखल झाली होती आणि त्यानंतर आज वायुसेनेच्या ताफ्यामध्ये अधिकृतरित्या त्यांचा समावेश झालेला आहे. अगदी काही मिनिटांपूर्वीच राफेलला वॉटर कॅननची सलामी देण्यात आली आणि आता हे लाईव्ह दृश्य आहेत. वायुसेनेची वेगवेगळी प्रात्यक्षिकं त्या ठिकाणी पार पडत आहेत. आणि या राफेल विमानांमध्ये काही महत्त्वाचे 6 बदल सुद्धा केले जाणार आहेत.
प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सध्या काय घडतंय? अतिशय दिमाखदार असा सोहळा जो आहे तो एअरबेसवरती त्या ठिकाणी पार पडतोय अंबालामध्ये. आणि जी ट्रॅडिशन आहे वॉटर कॅननची सलामी जी आहे ती या 5 राफेलला देण्यात आलेली आहे. आणि आता राफेल नंतर तेजस आणि जगवार ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातली जी इतर विमानं आहेत त्यांच्या कसरती ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि त्याच्यानंतर हा सोहळा जो आहे तो पूर्ण होईल. पण या संपूर्ण सोहळ्यामध्ये ज्या ट्रॅडिशन्स आहेत त्याचं सुद्धा काटेकोरपणे पालन करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा एअरबेसवरती ही सगळी विमानं उभी होती तेव्हा त्यांची सर्वधर्म पूजा जी आहे ती करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांनी हवाई दलाच्या कसरती ज्या आहेत त्या आकाशामध्ये दाखवल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा टचडाऊन केलं या विमानांनी त्याच्यानंतर त्यांना एक अतिशय आकर्षक अशा पद्धतीची वॉटर कॅनन सलामी देण्यात आली, ज्याचं भारतीय हवाई दलाच्या संपूर्ण परंपरेमध्ये एक वेगळं स्थान आहे. जेव्हा नवीन अशा पद्धतीचं एअरक्राफ्ट हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतं किंवा जेव्हा ते सेंड ऑफ घेतं किंवा ते निरोप घेतं त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीची सलामी जी आहे ती देण्यात येत असते. आणि त्या परंपरेचं पालन करत ही आकर्षक अशा पद्धतीची सलामी वॉटर कॅननची त्या ठिकाणी या विमानांना देण्यात आली. आणि तो क्षण होता ज्यावेळी ही विमानं जी आहेत ती अधिकृतपणे आता भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहेत. खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण 1997 नंतर जवळपास 23 वर्षानंतर एखादं विदेशी बनावटीचं विमान जे आहे अत्याधुनिक सज्जतेचं ते भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं आपली संरक्षण सज्जता जी आहे ती वाढलेली आहे. एकूण 36 विमानांचा करार फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसोबत आपण केलेला आहे. त्यातली 5 विमानं सध्या दाखल झालेली आहेत. 5 पुढच्या महिन्यात दाखल होतील. म्हणजे आणि टप्प्याटप्प्यानं जवळपास 2021च्या अखेरीपर्यंत ही पूर्णच्या पूर्ण 36 विमानं आपल्या ताफ्यामध्ये असतील. आणि त्यातही यांचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ते सुद्धा निश्चित करण्यात आलेलं आहे. निम्मी म्हणजे 18 विमानं ही अंबाला एअरबेसवरती असतील, तर दुसरी 18 विमानं जी आहेत ते उत्तर बंगालमधलं जे हाशिमारा नावाचं एअरबेस आहे त्या ठिकाणी असतील. आणि हे दोन्हीही एअरबेस सध्याची जी स्थिती आहे चीनसोबत तणावाची त्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. कारण एकतर काश्मीर असेल किंवा वेस्टर्न आपली जी सगळी बॉर्डर आहे त्या ठिकाणी अंबाला एअरबेस जो आहे तो महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे नॉर्थ ईस्ट किंवा अरुणाचल प्रदेशला राफेल अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. धन्यवाद प्रशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.